आज महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडते आणि या जागांसाठी जर तुम्ही मतदान केलेलं नसेल तर अजूनही वेळ आहे, घराबाहेर पडा, मतदान करा। कारण राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.77% मतदानाची नोंद झाली आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत दिंडोरीमध्ये सर्वाधिक 45.95% इतकं मतदान नोंदवलं गेलंय, तर कल्याणमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 32.43% मतदानाची नोंद झाली। त्यामुळे 8 तासानंतरही मतदानाचा टक्का हा 30 आणि 40शीतच महाराष्ट्रात मध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता मतदान करण्यासाठी फक्त 2 तास उरलेले आहेत। राज्यातल्या 5व्या टप्प्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये 2,46,69,544 मतदार आहेत, पण दुपारी केवळ 3 वाजेपर्यंत फक्त 95,61,003 मतदारांनीच मतदान केल्याची प्राथमिक नोंद झालेली आहे। त्यामुळे अवघे 2 तास उरलेले आहेत, घराबाहेर पडा, आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावा असं देखील आवाहन तुम्हाला करण्यात येते। दुपारी 3 वाजेपर्यंतचं मतदान मुंबई उत्तरमध्ये 39.33%, टक्केवारीतलं मतदान मुंबई उत्तर पश्चिममध्ये 39.91%। मतांची टक्केवारी आपण पाहतोय, अनेक दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद झाले, तर मुंबई उत्तर पूर्वमध्ये 39.15% मतदानाची नोंद झाली आहे, तर मुंबई उत्तर मध्यमध्ये 37.66%, मुंबई दक्षिण मध्यमध्ये 38.77% मतदानाची नोंद झाली आहे, तर मुंबई दक्षिणमध्ये 36.64%, कल्याणमध्ये 32.33%, ठाण्यामध्ये 36.60%, नाशिकमध्ये 39.41%, तर धुळ्यामध्ये 39.97%, दिंडोरीमध्ये 45.95%, तर पालघरमध्ये 42.48%, तर भिवंडीमध्ये 37.6%। त्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंतचं हे मतदान आहे आणि त्यामुळे अजूनही 2 तास मतदान करण्यासाठी तुमच्याकडे आहे। तुम्ही अजूनही जर मतदान केलेलं नसेल तर घराबाहेर पडा आणि मतदान करा असं आवाहन तुम्हाला करण्यात येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।